रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज ऑफिस उघडलं आणि आमचं आज ऑफिसमध्ये बसले ते येऊन गुरुदेव दत्त. हे बघा कॅनॉनचं मशीन आले बघा, ऑनलाईन मागवलं होतं तर ते आज मशीन आले बघा. कॅनॉन हे प्रिंटर आहे, तर ह्या पद्धतीचा असा प्रिंटर आला आहे बघा. आणि आता ते जोडाजोडी करायची, तर त्यासाठी हे हा सॅमसंगचा लॅपटॉप आणि हा कॅनॉनचा प्रिंटर हे असं या पद्धतीचं मशीन आले बघा आता. आणि आता ह्या जोडाजोडी करून उद्या बहुतेक आता हे सगळं काम चालू होईल. तर म्हणजे लोकांची पण गैरसोय, म्हणजे जाणं येणं हे वाचलं इथं लोकांची सेवा करण्यासाठी बघा हे मागवलं आहे. तर आता मला पण जास्त अनुभव नाही, पण आता थोडं आता शिकायचं आणि एक माणूस आल्यानंतर त्याच्याकडून पण आपल्याला शिकता येईल. तर हे किरकोळ कामासाठी म्हणजे लोकांचं म्हणजे कामाशी नडून पडतात बघा. आता मला यादी आली, जवळजवळ 20 लोकांची यादी आली की त्यांची पेन्शन बंद होईल. तर ते मार्च ह्या महिन्यात त्यांची ती KYC ते झाले नाही आणि ते चेक करता येत नाही. तर प्रत्येक वेळेला शिरूरला जायचं, ते शिरूरला यायचं, ते काय जजमेंट नाही. तर आणि ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना कोण अपंग आहे तर त्यांना त्रास होतो आहे. तर त्यासाठी हे महेश काका बेंद्रे यांनी बघा इथं सोय केली आपले नागरिकांची, अपंगांची. तर त्यांना काय अडचण आली तर इथंच ते करून देणार. तर अशी बघा सोय आहे. कसं काय वाटतं मग हे काम तात्या? म्हणजे लोकांना जाणं येणं मग नको हे काम आणि कुणाला जाता येत नाही. कशी जाते ना आता ही दनवटी बघा, ती बाई आहे त्या बाईचं म्हणजे तिचे अजून 6 महिने झाले पेन्शन मध्ये केवळ याच्या किरकोळ कामामुळे राहिली. आणि आता जवळजवळ 20 लोकांची यादी आली संजय गांधी निराधारची. तर बघा हे 20 लोक आहेत. ते आता पण यांचे मोबाईल काही बंद होऊन पडले, तर त्यांची KYC करायची कशी काय? आणि एवढी लोक जर शिरूरला घेऊन जायची म्हणलं तर लय अवघड काम आहे. आणि म्हणून आता ते इथंच आता त्यांचं का बघू काय जेवढं होईल तेवढं काम इथंच करायचं. आणि मग बाकीचं जर समजा लयच अडचण असेल तर मग त्यांना नेता येईल शिरूरला. तर अशा पद्धतीचं आमचं हे कामकाज चालू आहे. आता तुझं काय काम आहे म्हणलं? तुझं काय काम आहे? ते रेशनिंगचं ना? तुमची म्हणजे एकच नाव आहे आणि बाकीचे 6 आहे त्याचे नावच नाही. एकाच माणसाचं रेशनिंग मिळतंय. अशी रेशनिंगची भरपूर कामं आहेत बघा. हे काय झालं ते आता ते समक्ष साहेबांना भेटल्यावरच हे मार्गी लागत. तर हे रेशनिंगचा जवळ 90% रेशनिंगचा गोंधळ आहे गावामध्ये. रामकृष्ण हरी गुरुदेव. हे PM किसानच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना लय ओढ लागलेली आहे बघा. तर पेपरला आले वाटतं पुन्हा म्हणतात, वाचतात. तर ते PM किसान पेन्शन आज सुटणार आहे का आली असं म्हणतात. पेपर आहे काय? बातमी काय आहे नेमकी? काय बातमी? आज सुटले अशी बातमी आहे का? मग खरी आहे बातमी, मग खोटं नाही. हे बा हे आंबळे अनुशिवाडी कळंतवाडीचे माजी सरपंच आहेत. तर नाव काय म्हणले आपलं? सर्जेराव दगडू माळसकर. बघा हे माजी सरपंच आहेत कळंतवाडीचे. पहिले सरपंच ज्या टायमाला ग्रामपंचायत ओपन झाली त्या टायमाला आंबळे ग्रुप ग्रामपंचायत होती. तर बघा आता हे यांचं सांगितलंय यांच्याकडे संपूर्ण सगळ्या सुखसोयी आहेत बघा. यांना म्हणजे काय खरं सगळ्या सुखसोयी आहेत. म्हणजे इतके तत्पर माणसं आहेत. यांना संपूर्ण ज्येष्ठ नागरिक पेन्शन आहे, दिव्यांग पेन्शन आहे, परत आणखीन दुसरी ती संजय गांधी ती एकच झाली. संजय गांधी निराधार ती एक पेन्शन. म्हणजे सगळं कामात प्रत्येक कामातच म्हणजे अगदी अग्रेसर आहे. आणि मुलं त्यांची बघा दोन्ही पण मुलं अगदी चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत. त्यांचा काम हुद्द्यावर कामाला म्हणजे सरकारी नाही पण आपले व्यवसाय बिझनेस करतात. आहे का नाही? हे चुकीचं आहे. हे जास्त्याचं हे कष्टाचं फळ आहे जास्त्याचं. तर तसं चुकीचं म्हणणं चुकीचं काम आहे. संजय गांधीची आहे ना म्हणजे 1,500 रुपये येते. आणि हे बबन भीमा शिंदे यांची पण संजय गांधीची नाही का? माळसकरांनी बघा आता सगळ्यांनी आता या सुनेलीचा चढवल्यामुळं
सगळ्यांना चहा पाजायला लावला बघा हे सगळ्यांना. आणि सगळी बाहेरची माणसं हात बोलून घेतली, बाहेरची माणसं हात बोलून घेतली चहा पाजा सगळी प्यायच्या प्यायच्या. हा चहा सगळी चहा प्यायला या. आमचे ज्येष्ठ नागरिक सरपंच माळसकर यांना बघा चहाला सगळ्यांनी आग्रह केला. सुनील भाऊ बाहेर मारते सर्वांना चहा प्यायला या, चहा प्यायला. खरोखर सर्व चहा प्यायला सगळे अगदी आनंदामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक बघा रोज सकाळी इथं खुशीने अगदी चहा वगैरे पितात. सरपंच आहे बघा, माजी सरपंच कळंतवाडीचे माळसकर, सर्जेराव माळसकर. आज सकाळी काकांकडे एक विषय आलता धनवटे आणि शिवले यांच्या जागेबद्दल थोडं होतं ते आज काकांनी. बरं झालं ताटका तोडला त्यांचा, कारण ते लय दिवस बेजोड चाललं होतं धनवट्याचं आणि शिवल्यांचं जरा जागेबद्दल तक्रार होती. काम होतं घराचं बांधकाम झालं पाहिजे, चांगल्या भावने माणूस घेतं. आणि यांचं बरोबर होतं, यांचं रेकॉर्ड मुळात 2,90 आहे. सिटी सर्व्हिस नोंद लागली 81. ग्रामपंचायत काय सांगतो मालकी खासगी आहे, जे निघते त्यांच्या नशिबाने रेकॉर्ड दुरुस्त होत आहे सिटी सर्व्हिसला. ग्रामपंचायतचं राईट काय तिथं, तुमचं फक्त टॅक्स भरायचं, गोळा करायचं, पाणी पुरवठा देवावरती एवढंच राहते. कोणाचं अतिक्रमण काय खाली जागेत काय सांगतो. हे नितीन दादा आहे आमचे, अरे आता आज इथं भेट झाली बा. हे चांगले कोणचं उद्योजक महामंडळ नाही का तुमचं, काय चाललंय? चहा पाणी तुम्ही गैर टायमाला आता चहा प्यायला तुम्ही काय येत नाही. या या थंड प्यायचं असतं तुम्हाला. या शेवकरी आहे चांगले आमचे. या पक्षाचं काम कसं काय चाललंय? आमचे गुरुबंधू चौधरी तात्या यांच्या जागेमध्ये आपलं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये सर्व कामं चालतात. तर आता 12:30-1 वाजायला आले. आता ऑफिस बंद करून आता तात्यांची गाठ घेऊन जायचं घरी आता. तर आता निघालो आहे पहा. आणि त्यात म्हणजे चालला येता दरवाजाचं कुलूप लावायचं राहिलं. तात्यांनी हाक मारून सांगितलं हो कुलूप राहिले लावायचं.